शाळा सुरू झाली की गडबड चालू होते ते मुलांच्या डब्याची. त्यात शाळा जर सकाळची असेल आणि महिला जॉब करत असतील तर त्यांना सर्वात मोठा प्रश्न पडतो, सकाळी झटपट असं डब्यासाठी काय बनवायचं. म्हणून मी 10 दिवसीय डबा सिरीज चालू करत आहे. आज सिरीजचा पहिला दिवस व पहिल्या दिवशी पहिली रेसिपी अप्पे प्रीमिक्स. एकदा बनवलं तर सहज 2 ते 3 महिने टिकेल व झटपट तुम्ही डब्यासाठी अप्पे बनवू शकाल. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. डबा सिरीजमध्ये पहिली रेसिपी आहे ती म्हणजे अप्पे प्रीमिक्स. आणि अप्पे प्रीमिक्स बनवण्यासाठी आपण इथे काही साहित्य घेतलेलं आहे. अप्पे प्रीमिक्स बनवण्यासाठी जे साहित्य आपल्याला लागणार आहे ते साहित्य प्रत्येकाच्या घरी उपलब्ध असतंच, म्हणून आपल्याला बाहेरून काही आणण्याची गरज नाही. अप्पे प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे बघा, एक मोठा कप किंवा एक मोठी वाटी आपल्याला तांदूळ लागणार आहे. तसंच अर्धी वाटी एवढी चण्याची डाळ, अर्धी वाटी एवढी मूग डाळ किंवा मुगाचा सोल आणि उडदाचा सोल. तसंच 1 वाटीभर आपल्याला जाड पोहे लागणार आहे. 1 वाटी इथे रवा लागणार आहे. तसंच 1 चम्मच एवढा खायचा सोडा, अर्धा चम्मच एवढं लिंबूसत्व आणि अर्धा चम्मच एवढी मेथीचे दाणेसुद्धा आपल्याला लागणार आहे. आता सर्वात आधी आपण इथं काही ज्या डाळी असतात त्या डाळी स्वच्छ धुवून घेऊया. त्याच्यासाठी इथे बघा 3 प्रकारच्या डाळी मी एकत्र केल्या आहे. तसेच जे तांदूळ आहे ते सुद्धा आपल्याला एका भांड्यामध्ये एकत्र करायचे आहे. आता तुम्ही वेगवेगळीसुद्धा हे धुवून घेऊ शकता, पण मी सर्व एकाच भांड्यामध्ये धुवून घेणार आहे. डाळी आपण विकत आणतो किंवा जे तांदूळ असतात त्या तांदूळावर भरपूर प्रमाणात पावडर लावलेलं राहतं, कारण की हे जे तांदूळ आहे, ह्या ज्या डाळी आहे त्या भरपूर दिवस अशा टिकल्या पाहिजे. म्हणून आपल्याला स्वच्छ असे 3 पाण्याने हे धुवून घ्यायचे आहे. आणि धुतल्यानंतर एका चाळणीवर आपल्याला ते नितळण्यासाठी ठेवायचे आहे. आणि नंतर उन्हामध्ये आपल्याला पूर्णतः हे छान सुकेपर्यंत, म्हणजे पूर्णतः कडक येईपर्यंत आपल्याला उन्हामध्ये याला वाळू टाकायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी उन्हामध्ये कापड टाकलेलं आहे आणि कापडावर हे जे तांदूळ व ज्या डाळी आहे त्या सगळं आपण वाळू टाकलेलं आहे. आता खमंग वाळेपर्यंत आपल्याला याला छान असं उन्हीमध्ये वाळू द्यायचं आहे. उन्हीमध्ये सर्व काही वाळलेलं आहे. आता आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात आधी आपल्याला घालून घ्यायचा आहे तो रवा. आता रवा आपल्याला इथे भाजताना एक काळजी ते हे घ्यायची आहे की रव्याचा कलर आपल्याला बिलकुल इथे चेंज होऊ द्यायचा नाही. फक्त आपला जो रवा आहे तो आपल्याला गरम असा होऊ द्यायचा आहे, म्हणजे हाताला चटके बसतील एवढा आपल्याला हा गरम होऊ द्यायचा आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आज जी मी तुमच्यासाठी डबा सिरीज चालू केलेली आहे आणि त्याच्यातला जो पहिला पदार्थ आहे किंवा जी पहिली रेसिपी आहे, ती रेसिपी जर तुम्हाला थोडी जरी महत्त्वाची वाटत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. इथे आपला रवा छान असा भाजून झालेला आहे आणि तुम्ही पाहिलं की आपण बिलकुलच त्याचा कलर चेंज होऊ दिला नाही. आता रवा काढून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे पोहे भाजताना सुद्धा आपल्याला इथे ही काळजी नक्कीच घ्यायची आहे की याचा आपल्याला कलर बिलकुल चेंज होऊ द्यायचा नाही. मात्र हे पोहे जे आहे ते पूर्णतः असे कडक होऊ द्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता, पोहेसुद्धा इथे छान असे भाजून झालेले आहे आणि हाताला कडक असे लागत आहे. आणि जेव्हा पोहे आपल्याला हाताला छान असे कडक लागते तेव्हा आपल्याला ते पोहेसुद्धा काढून घ्यायचे आहे. पोहे काढून घेतल्यानंतर आता आपण जे तांदूळ व डाळी ज्या धुवून घेतलेल्या होत्या त्या सर्व डाळी आपण छान असे वाळून घेतलेल्या आहे, म्हणजे पूर्णतः आपण याला कडक असं वाळून घेतलेलं आहे. आणि नंतर आता त्या डाळी व हे जे तांदूळ आहे ते सुद्धा आपल्याला छान असे ते भाजून घ्यायचे आहे. भाजून घेताना ते आपल्याला एक काळजी ही घ्यायची आहे की याचासुद्धा आपल्याला बिलकुलच कलर चेंज होऊ द्यायचा नाही. मात्र छान असं भाजून घेणे खूप असं आवश्यक आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, ज्याप्रमाणे आपण पोहे भाजून घेतले, रवा भाजून घेतला, त्याचप्रमाणे पूर्ण डाळी व आपले जे तांदूळ आहे ते सुद्धा इथे भाजून आपण घेत आहे. आता इथे डाळी व तांदूळसुद्धा छान असे भाजून झालेले आहे. आता हे सर्व साहित्य एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य छान असं थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्यानंतर इथे एक मिक्सरचं पॉट घ्यायचं आहे. आणि मिक्सरचं पॉट घेतल्यानंतर आता आपल्याला हे जे तांदूळ व ह्या ज्या डाळी आहेत ते मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवताना जास्त बारीक नाही किंवा जास्त जाडसर नाही, मध्यम असं आपल्याला त्याचं पीठ बनवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, ज्या प्रकारे मी तुम्हाला हाताने दाखवत आहे त्या प्रकारचंच पीठ आपल्याला इथे
बनवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये जे लिंबू सत्व आहे किंवा जे आपण सोडा घेतलेला होता ते सोडा आणि चवीनुसार मीठ आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आणि आणखी याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता इथे छान असं आपलं प्रीमिक्स एक प्रकारचं तयार झालेलं आहे. ते एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचा आहे तो रवा. रवा आपण सर्वात आधी याच्यासाठी मिक्स केला नाही की जर आपण रवा याच्यामध्ये मिक्स केला असता तर तो बारीक झाला असता आणि आपल्याला रवा हा जाडसर हवा आहे, म्हणून मी रवा इथे आत्ता मिक्स करत आहे. अशा प्रकारे आपल्याला रवा याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि एका चमच्याने हे जे प्रीमिक्स आहे ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला इथे हे प्रीमिक्स बनवून घ्यायचं आहे. आता एक भरणी घ्यायची आहे आणि भरणीमध्ये हे जे प्रीमिक्स आहे ते पूर्ण आपल्याला अशा प्रकारे बघा भरून घ्यायचं आहे. भरणी भरून ठेवताना ते आपल्याला काळजी घ्यायची आहे की ह्या भरणीचं झाकण आपलं टाईट असं हवं आहे, जेणेकरून याच्यामध्ये बाहेरची हवा किंवा बाहेरचा पाण्याचा कुठलाही स्पर्श या पिठाला होता कामा नये. तर आता बघा हे जे प्रीमिक्स आहे हे आपण 3 ते 4 महिने सहज टिकून ठेवू शकतो. आता जेव्हाही तुम्हाला अप्पे करायचे असेल की जेव्हा आपल्याला गडबड आहे किंवा जेव्हा डब्याची गडबड आहे, डबा आपल्या मुलांसाठी बनवायचा आहे, तेव्हा आपण हे पीठ घेऊ शकतो आणि याच्यापासून छान असे अप्पे नक्कीच बनवू शकतो. आणि या पिठापासून बनवलेले अप्पे खूप असे चवीला चविष्ट बनतात. तुम्ही नक्की एकदा हे प्रीमिक्स घरी बनवून पहा. आता या पिठापासून अप्पे कसे बनवायचे ते सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता काय करायचं, हे जे प्रीमिक्स आहे ते एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता जेव्हाही आपल्याला अप्पे बनवायचे असेल तेव्हा आपण झटपट हे पीठ घेऊन अप्पे बनवू शकतो. तर इथे बघा मी हे पीठ घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये जेवढं पाणी बसते तेवढं पाणी घालून हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे. तर पीठ भिजवताना थोडं आसटसर भिजवायचं, एकदम घट्ट असं भिजवायचं नाही. आणि आसटसर भिजवून हे पीठ आपल्याला 10 मिनटं साईडने ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ छान असं मुरल्या जाईल. तुम्ही इथे बघू शकता 10 मिनटं साईडने ठेवायचं आहे. आणि नंतर याच्यामध्ये काही टोमॅटो, काही कांदा, म्हणजे आपण जे अप्प्यामध्ये टाकतो ते याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे. तर आता तुम्हाला जर दही घालायचं असेल तर तुम्ही थोडं दहीसुद्धा घालू शकता, पण आता माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी इथे दही घालत नाही. आता ज्या भाज्या आहेत तेवढ्या भाज्या याच्यामध्ये आपण घालून घेणार आहे. तर कांदा, टमाटर, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर जे आपण अप्प्यामध्ये घालतो ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहे. तर तुम्हाला मीठ हवे असेल तर तुम्ही इथे मीठसुद्धा चवीनुसार टाकू शकता, पण मी मीठ आधीच टाकलेलं आहे आणि मीठ व्यवस्थित झालेलं होतं म्हणून मी मीठसुद्धा याच्यामध्ये टाकलं नाही. आता अप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवायचं, त्याच्यामध्ये थोडं तेल घालायचं आणि तेल घालून आपण जे अप्पेचं सारण भिजवलेलं आहे ते थोडं सारण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. एवढे झटपट अप्पे हे बनवून तयार होतात आणि चवीला तुम्हाला खरंच सांगते एवढे चविष्ट अप्पे बनतात की जर तुम्ही एकदा हे प्रीमिक्स घरी बनवलं आणि एकदा अप्पे अशा प्रकारे तुम्ही बनवले तर वारंवार हे अप्प्याचं प्रीमिक्स तुम्ही नक्की घरी बनवाल आणि त्याचेच अप्पे बनवाल याची मी गॅरंटी घेते. आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि अगदी 10 मिनटे आपल्याला हे अप्पे छान असे शिजवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता एका साईडने हे अप्पे छान असे शिजलेले आहे. आता एक चम्मच घ्यायचा किंवा एक चाकू घ्यायचा आणि हे अप्पे अशा प्रकारे बघा काढून घ्यायचे. तर बघू शकता झटपट असे हे अप्पे निघत आहे. आता एकदा याला अशा प्रकारे काढून घ्यायचे आणि पलटून घेऊन हे अप्पे आपल्याला इथे शिजवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता अगदी सहज हा जो अप्पा आहे तो अशा प्रकारे बघा पलटलेला आहे. या प्रकारे मी पूर्ण जे अप्पे आहे ते अशा प्रकारे बघा पलटवून घेणार आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 10 मिनटे याला शिजू देणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता झटपट आपले जे अप्पे आहे ते इथे तयार झालेले आहे. तुम्ही हे अप्पे बघू शकता, या अप्प्याचा कलर बघू शकता, अप्रतिम असा हा अप्प्यातला कलर आलेला आहे आणि मस्त असे छान अप्पे झालेले आहे. याला जाडीसुद्धा एवढी छान जमली की असं वाटतं की आपण आदल्या दिवशी फर्मेट करून जे अप्प्याचं पीठ घेतो तेच पीठ जणू काही हे आहे. तर मस्त असे इथे अप्पे झालेले आहे. आजची ही रेसिपी किंवा आजचं हे अप्प्याचं प्रीमिक्स तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आणि बरोबर रोज 2 वाजता आपली डबा सिरीज पाहायला विसरू नका. धन्यवाद.